जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भाजपाच्या नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा मोबाईल हॅक, पायाखालची वाळू घसरल्याने काँग्रेसचा रतडीचा डाव असल्याचे डॉक्टर हिना गावित यांचा आरोप। भारतीय जनता पार्टी तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा मोबाईल हॅक करण्यात आला असून त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकाचा वापर करून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। एकीकडे मतदान चालू असताना दुसरीकडे थेट उमेदवाराच्या क्रमांकावरून मतदारांची दिशाभूल करणारा असला प्रकार घडवणाऱ्यांची ताबडतोब चौकशी केली जावी आणि कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलकडे दिलेल्या अर्जात केली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्या वतीने ही तक्रार देण्यात आली असून सायबर सेल पोलीस आता गुन्हेगारांचा कसून शोध घेत आहेत। दरम्यान याविषयीची अधिक माहिती देताना उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांनी हा प्रकार घडवला असल्याचा आरोप केला। शिरपूरचे ज्येष्ठ नेते अमरीश पटेल यांच्या मोबाईलला हॅक करून असा प्रकार घडवला गेला होता व त्यांनाही तसले फोन त्यांच्या क्रमांकावरून जात असल्याचे निदर्शनास आले होते। त्या पाठोपाठ महायुतीचे उमेदवार स्वतः डॉक्टर हिना गावित यांनाही काँग्रेसकडून भाजपा कार्यकर्त्यांना व मतदारांना तसले फोन जात असल्याचे निदर्शनास आले, म्हणून त्यांनी दुपारी याची तातडीने दखल घेतली। अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की मतदान सुरू झाल्यापासून आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि आमचा होणारा विजय लक्षात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी रतडीचा डाव खेळायला सुरू केले। माझ्या मोबाईल नंबरला हॅक करून माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना फोन करून त्यांच्या पक्षाला मतदान करण्याविषयी आवाहन करून लोकांची दिशाभूल करायचं काम पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष करत आहे। यावर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे। या विषयांमध्ये मी FIR सुद्धा केलेला आहे। काँग्रेस पक्ष हे आता अगदी शेवटच्या स्तरावर जाऊन जो रतडीचा डाव खेळत आहे याला नक्कीच जनता कडक उत्तर देईल असा माझा विश्वास आहे। तरी आपल्याला जर अशा माझ्या मोबाईल नंबरवरून माझ्या पर्सनल नंबरवरून जर असे फोन आले तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा। माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना चुकीचे कॉल जे जाऊन राहिले आहे हे पूर्णपणे खोटे आहे, असेही डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सगळ्यांना नमस्कार। आज आपल्या लोकसभा मतदारसंघाचं मतदान सुरू आहे। जवळपास अर्धा दिवस आता झालेला आहे आणि शेवटचे काही तास आपल्या मतदानाचे बाकी असताना या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते की आपण मोठ्या संख्येने मतदानाला आपण आलं पाहिजे। मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे। शेवटी आपल्या देशाचं भविष्य हे आपल्या मतदानावर निर्भर करतं। आपलं एक मत हे देशाचं नेतृत्व, देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवू शकतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करते। या ठिकाणी आपल्याला विशेष करून सांगू इच्छिते की या निवडणुकीमध्ये मतदारांचा वाढता कौल बघून काँग्रेस पक्षाच्या लोकांची पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांनी आता रतडीचा डाव खेळायला सुरू केलेला आहे। माझ्या मोबाईल नंबरला हॅक करून माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना फोन करून त्यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठीचं आवाहन करून लोकांची दिशाभूल करायचं काम पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेस पक्ष करत आहे। यावर मी कायदेशीर कारवाई ही केलेली आहे। या विषयामध्ये मी FIR सुद्धा नंदुरबार मध्ये लॉन्च केलेला आहे आणि काँग्रेस पक्ष हे आता अगदी शेवटच्या स्तरावर जाऊन जो रतडीचा डाव खेळत आहे याला नक्कीच जनता कडक उत्तर देईल असा माझा विश्वास आहे। तरी आपल्याला जर अशा माझ्या मोबाईल नंबरवरून, माझ्या पर्सनल नंबरवरून जर असे फोन आले तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा। हा काँग्रेस पक्षाच्या लोकांचा रतडीचा शेवटच्या क्षणी खेळला जाणारा एक अत्यंत खालच्या स्तराचा हा डाव आहे। तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे बोगसपणा जो आज काँग्रेस पक्ष करत आहे आणि माझ्या मोबाईल नंबरवरून लोकांना चुकीचे प्रकारचे कॉल्स जे जाऊन राहिले आहे हे पूर्णपणे खोटे आहे आणि यावर कायदेशीर कारवाई देखील आम्ही केलेली आहे। आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते। जास्तीत जास्त मतदान आपल्या आपल्या बूथवर आपण करावं अशी आपल्याला माझी नम्र विनंती